श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासवंदन गदा टोपी जमाला दंडकमंडलुधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगी श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहिमाम. जय जय शेर सागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेष शैना अनंत वेशा अनामतितानंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र गण्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमो तया त्या माय विष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरजदर अगमलीला जयाची तया मंगलाशी साष्टांग नमन करून मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ गाव व्यर्थ येत आता ते ब्रह्मसुधा न मिळेली. जो अज्ञान ते नाशक विद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पिता तेसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी द्यायचे नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रह यात्री कुमार दत्तात्रय नमियेला धर्मसंस्थापना कारणे युगायोगी अवतार घेणे नाना विद्वेष नटने जगतपतीचे कर्तव्य मग येतेचे अवतार प्रत्यक्ष लोकात्रे कुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या खोळी कोण वर्णाश्रम धर्म कोळी कोणाचंही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्याचे साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडणी आपल्या विख्यात महिमजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी डाईवार्ता मी पणाची नसेची ऐसे कोणी स्तुती संतोषले स्वामी राजमूर्ती कवी लागे अवय देती वरद हस्ते करुणी. आता नमो साधू वृंद ज्यासी नाही भेदाभेद ते स्वात्म सुखी आनंदमय सदोदित राहते. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहु ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार त्याच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावतच नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून घ्या ते डोल विधिमान तयाचे चरण नमिले. ईश चरणी जडले चित्ते ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी त्या नमित वर प्रसादाकाने. अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करून आपण हृदयस्थ राहून ग्रंथरचना करवावी. आता करू न म्हणजे का श्रोते विचक्षण महाज्ञानी विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणवणे आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृतवाने तियेकडे न पाहावे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या मोदतीतून पायी अमोल भक्ताफळ घेतली काही त्या वया मानसुज्ञा ही अनुमान काही न करा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आधारे भक्त परिषद प्रथमोध्याय गोडा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथमोध्याय गोडा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपादे श्री वल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुनी जे बसती हो त्यांची मनोरथ पूर्ती तेचे निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत तसे. अक्कलकोट माझारी राजा पामोती याच्या घरी बसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरून दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर त्याचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळींशी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणते की अरे दोघांशी बैसोनी दोहोवरी तिसरीवरी बसली आपण भावनी समर्थांची तेज उभे त्याचे वाटले चूज. साहेबांना प्रश्न केला सहज आपण आला कुठेही स्वामींनी असे मुख करून उत्तर दिले त्या लागून आम्ही कर्दळी वनातून प्रथम आरंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरी देखिली अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पहिला घेतले. कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावात नाना तीर्थे हिंडवून हरिद्वाराप्रती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिले. मग तेथून सहजगती पातलो गोदा तटकाप्रती जयची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिले केले. गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परमपावन कायदे फिरून हैदराबाद येथे पातलो. येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरात स्वच्छंतेत राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंदर काही दिवस राहिलो. तेथून स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सगळं सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटाप्रती येणे. तेथून या झाले तेपासून या नगरात आनंदे अवनांद जैसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून 12 वर्षे मंगळवेढाप्रती राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाले. दर्शन आहे त्या साधू दिगंबर लीला विग्रह यात्री यतिवर्य कमरेवरी ठेवणी कर दर्शन देती ते असे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध आनंदे भक्ते परिसोद.
द्वितीयो अध्याय गूढः इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीय अध्याय श्रीरस्तु शुभमस्तु. अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते जगती स्वामी ज्यांनी ज्याची भक्ती त्याची नाही पुनरावृत्ती पद्मावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करून वस्ती मंगळवेढे सोडिले मोळा माझी वास्तव्य करीत आपण टोळ झाले भक्त तेथीचे साकल्य वृत्त अल्पमती केवर्णो सवे घेऊन स्वामींची टोळ जाते अक्कलकोटाचे अर्धा मार्गावरून टोळांचे मागे परतणे भाग पडे टोळ गेले अपरतुनी स्वामी झाले उठवणे बहुत वर्षे सेवे करणे परीनच मानिले त्या तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले येथे राज स्वच्छने तेथे एका विधोदा तो घरी त्याची थट्टा परी काही चमत्कार पाधा महासिद्ध समजला पूर्व पुण्यस्थान निश्चिते आले चौपाचे गृहपती स्वामी श्री जान्हवीश्वर मध्ये चौपा करी आदर योगी आघातिक काही चौपाने केले नाही परी भक्ती स्तोबाई स्वामी आले सदनाते ते याची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीत तेव्हा चौपाची चित्ती आनंद झाला बहुसाळ ते पासून त्याचे घरी राहिले स्वामी अवतारे दिवसेंदिवस चाकरी चौपा करी अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकारी मालजी राजे गादीवरी दक्ष सोनी कारभारी परमज्ञानी असते जे चौपाचे गृहपती आले कोणी हे घेती लोका चमत्कार दावते गावात मात पसरले लोका माझी पसरले मात्र उपासे कळला वृत्तांत की आपल्या नगरात येती विख्यात पातले वार्ते ऐसे कोणी राव बोलला काय वाने गावात येते येऊनी फार दिवस झाले परी आंबा शोध पाही आज वरी झाले नाही आता जाऊनी लवलाई भेटू त्या येतीवर परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकले कानी हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना राव मुखातून वाणे निघाले तोची यतिमूर्ती पुढे ठेली सखा सभाच्या केस झाले मध्ये मुंगळी रायाचे होऊन पटले अंतरी स्वामी केवळ अवतारी भाव भक्ती पळून गेले धुरी चरणी भक्ती जडली ते तई सकळ सभा आनंदले समजते पावले वंदिले षोडशोपचारे पूजले स्वामी मूर्ती नृपराय इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत प्रेमळ भक्त परिसर तृतीय अध्याय गूढः श्री स्वामी राजा अर्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयो अध्याय. श्री स्वामी समर्थ.